लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात म्हणजेच श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात मागील 3 दिवसापासून सलग सूर्यकिरणांचा अभिषेक जो आहे या मूर्तीला या ठिकाणी होत आहे। दरवर्षी 4 दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। त्याचबरोबर या शहरात विविध ऐतिहासिक वास्तू आहेत। त्यातील एक वास्तू म्हणजे हेमाडपंथी दैत्यसुदन मंदिर। या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे। या मूर्तीला अभिषेक या ठिकाणी जो आहे सूर्यकिरणाचा होत असतो आणि सलग हा जो उत्सव आहे हा 4 ते 5 दिवस हा उत्सव चालतो आणि या उत्सवाच्या दरम्यान भाविक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी या उत्सवासाठी जमतात आणि हा उत्सव जो आहे तो याची डोळा याची देही या ठिकाणी बघतात आणि या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी जी आहे, जी मोठी रीग आहे ती या ठिकाणी लागत असते। लोणार सरोवर तसं जगप्रसिद्ध आहे खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी। त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे हेमाडपंथी मंदिर आहेत। त्यातीलच हे एक मंदिर आहे, आपण या ठिकाणी बघू शकताय विष्णूजींचं हे मंदिर आहे। हे हेमाडपंथी मंदिर या पाषाणात या ठिकाणी बनवलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मोठी नक्षीदार काम जे आहे ते या मंदिराच्या खांबावर या ठिकाणी बघायला मिळतं आणि श्री विष्णू यांची जी मूर्ती आहे यांच्यावर जे सूर्याची जी किरण आहेत ते डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत अशा पद्धतीनं सूर्यकिरण जे आहे ते पडतात आणि या हे जे दृश्य पाहण्यासाठी सातत्यानं जे आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे भाविक जे आहे मोठी गर्दी जी या ठिकाणी करत असतात। दैत्यसुदन मंदिरात आहोत आणि मोठ्या संख्येने जे आहेत भाविक जे आहेत ते किरणोत्सवासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं त्यांच्या काय भावना आहेत। वो काय सांगाल आपण या ठिकाणी जे आहे विष्णूची मूर्ती आहे त्यांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत किरण पडतात, सूर्याची किरण पडतात। हा उत्सव 5 दिवसापासून चालतो। तुम्ही कुठून आलात आणि काय तुमच्या कामना आहेत? मी संदीप आदमाने, माझे सर्व सहकारी मित्र आहेत। आम्ही नेवासा शनी शिंगणापूर या ठिकाणून आलेलो आहोत। तर आम्हाला फक्त लोणार सरोवर हे ठिकाण माहिती होतं। एक जणांनी सांगितलं इकडं असा स्पॉट आहे म्हणून आम्ही इकडे वळलो। परंतु ज्यावेळेस या मंदिरामध्ये आम्ही आलो आणि इथली महती समजून घेतली त्यावेळेस खऱ्या अर्थाने धन्य झालो की असा एक अनमोल क्षण आपल्या जीवनामध्ये येईल असं वाटलं नव्हतं आज। आणि खरंच खूप छान वाटलं की जे सूर्यकिरण विष्णूंच्या डोक्यापासून तर पायापर्यंत पडतात ते दृश्य अतिशय विलोभनीय असं वाटलं आणि खूप आनंद या ठिकाणी वाटला, समाधान वाटलं। निश्चितच जे आहेत दुसरे पर्यटक आपल्या सोबत आहे ते त्यांची भावना जाणून घ्या। काय सांगाल आपण या ठिकाणी लोणार सरोवरात आला तिथले काय नेमकं तुम्हाला काय भावलं या ठिकाणचं? लोणार सरोवर म्हणजे असं वाटलं की आम्हाला एक थोडंसं असं काहीतरी सरोवर पाहायला भेटेल, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात बघितलं तर ते अतिभव्य सरोवर जे जसं आपण काय शेतकरी एखादं शेततळ तयार करतो तसं हे निसर्गाने तयार केलेलं शेततळ आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटलं, जे स्वतः निसर्गाने तयार केलेलं आहे। असं शेततळ आम्ही म्हणजे असं सरोवर आमच्या जीवनामध्ये कधीच पाहिलं नव्हतं। त्यानंतर गावातल्या लोकांनी माहिती दिली की इथं मंदिर आहे जे पुरातन खूप हजारो वर्षापूर्वीचं आहे। मंदिर पाहिल्यानंतर म्हणजे पाहण्याच्या अगोदर असं वाटलं असं होतं की एखादं 200-300 वर्षापूर्वीचं मंदिर असेल, पण ज्यावेळेस या मंदिराची ठेवण बघितली त्यावेळेस खूप आश्चर्य वाटलं की असं मंदिर आपण हजारो वर्षापूर्वीचं मंदिर पाहिलेलं नाही। ज्याची जी कलाकुसरी ती हेमाडपंथी आहे आणि याचं जे कोरीव काम आहे ते खूप वर्षापूर्वी आणि खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे, जे आहे त्या स्थितीतच आहे। आणि मंदिर त्याच्यानंतर जी विष्णूची जी मूर्ती आहे ती पाहून सुद्धा खूप प्रसन्न वाटलं की साक्षात विष्णू भगवानांचं दर्शन होतं आणि जी खूप पुरातन 1000 वर्षापूर्वीची घडवलेली आहे तिचं दर्शन आज घडलं आम्हाला झालं आणि खूप छान वाटलं हा परिसर पाहून। निश्चितच तर लोणार सरोवर हे जागतिक खाऱ्या पाण्याचं 3ऱ्या क्रमांकाचं सरोवर आणि एवढं मोठं सरोवर असताना त्याच्या परिसरात जे आहे हेमाडपंथी मंदिरं मोठ्या त्यांचा जो विस्तार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि एक दैत्यसुदन मंदिर त्यात विशेष म्हणजे विष्णू यांचं मंदिर ज्यात सध्या किरणोत्सव साजरा केला जात आहे। कारण 15 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत चालणाऱ्या या किरणोत्सव महोत्सवासाठी भाविक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी
येत आहेत, कारण विष्णूंच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सूर्याची जी किरणं आहेत ती काही क्षण जे आहेत ते या ठिकाणी असतात आणि ते जो क्षण आहे तो क्षण पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत.